नमस्कार मंडळी. आजच्या भागात आपण एका अशाच महान क्रांतिकारकाची माहिती घेणार आहोत. तो म्हणजे तिलका मांझा. बिहारमध्ये तिलका मांझी यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1750मध्ये झाला. त्यांना जबरा पहाडिया म्हणून सुद्धा ओळखतात. तिलका म्हणजे शीघ्र संतापी किंवा रागीट आणि रागाने ज्याचे डोळे लाल होतात असा. आणि तो गावाचा प्रमुख होता. प्रमुख म्हणून तो मांझी. यांना प्रथम स्वातंत्र्य सेनानी म्हणून पण ओळखलं जातं. खरं तर आपण 1857 सालच्या उठावातील मंगल पांडे यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. आणि ते बरोबर आहे, कारण तेव्हा समग्र क्रांती होती. सगळ्या देशात उठावाची चिन्ह होती. पण त्याआधीसुद्धा सुमारे 60-70 वर्षापूर्वी बऱ्याच छोट्या मोठ्या ठिकाणी उठाव होतच होते. पण ते फक्त इतिहासात पाहिजे तसे नोंद झालेले नाही. म्हणून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगाल प्रोव्हिन्स पूर्ण इंग्रजांच्या ताब्यात गेलं. कर वसुलीसाठी जमीनदार गरिबांवर खूप अत्याचार करतच होते. कर वसुलीसाठी इंग्रजांनी त्यांच्याच लोकांना म्हणजे जमीनदारांना नियुक्त केलं होतं. जमीनदार इंग्रजांचा ऐकायचे आणि गरिबांवर अत्याचार करायचे. इंग्रजांनी हळूहळू बंगालनंतर बिहार व इतर अनेक प्रांत ताब्यात घेतले. गरीब आदिवासींना कर देण्यासाठी सावकारांकडून पैसे कर्ज म्हणून घेण्यापलीकडे काही मार्गच उरला नव्हता. उधारी परत न केल्यामुळे त्यांच्या जमिनी सावकारांनी हडप केल्या. लहानपणापासून तिलका हे सगळं बघत होता. खूप चीड येत होती, पण करणार कसं? तर त्यांनी काही दिवसांनी ठरवलं की नाही, याच्या विरुद्ध, या अन्यायाविरुद्ध लढा हा दिलाच पाहिजे. म्हणून हळूहळू त्यांनी आजूबाजूच्या आपल्या साथीदारांना एकत्र केलं. त्यांना प्रेरित केलं की आपल्याला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि आपण सगळे मिळून जर एकत्र येऊन जर काही करू शकलो तर आपल्या देशासाठी, आपल्या बांधवांसाठी ते आवश्यक आहे. 1770मध्ये अजूनही भीषण परिस्थिती झाली. सर्व दूर अतिशय भयंकर दुष्काळ पडला होता. पण करता काय? आता तर सरकार कर्ज माफ करेल असं वाटत होतं. पण सगळ्यांकडून दयामाया न दाखवता कर्ज व कर वसूल करण्यात येतच होता. कर भरण्यासाठी काही शिल्लकच उरलं नव्हतं. त्याच्यामुळे कर्ज काढणं गरजेचं होतं. आणि कर्जाचे हप्ते देऊ का कर देऊ हे करता 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 सगळ्यांना जे दुःख होत होतं तर ते दाखवण्याच्या पलीकडे होतं. हळूहळू घरातील किडूक मिणूक सगळं विकल्या गेलं. घरं गेली, जमिनी गेल्या. आता पण इलाजच नव्हता. अनेक माणसं, मुलं भुकेमुळे तडफडून मेले. आणि त्याच्यामधला झालेला मृत्यू हा मात्र मांझाच्याने बघवेना की आता हा तर कहरच झाला. आता मात्र मोठा कट रचलाच पाहिजे. काय करावे? सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवण्यात आले आणि भागलपूर येथील इंग्रजांचा मोठा खजिनाच त्यांनी लुटला आणि तो सर्व गोरगरिबांमध्ये वाटून दिला. एवढंच नव्हे तर रामगड येथील कॅन्टॉन्मेंटवर जोरदार हल्ला चढवला. ब्रिटिशांना तो भाग सोडून पळून जावं लागलं. खऱ्या अर्थाने मांझा हा त्या लोकांचा रॉबिनहूडच झाला. कारण गरिबी त्याला बघवेना. आपल्या माणसांचे यतोनात हाल इंग्रज करतात आहे, यांच्या विरुद्ध काहीतरी ॲक्शन घेण्यासाठी त्यांनी सगळी माणसं जमवलीच होती. छोटे मोठे हल्ले करतच होतो, पण ब्रिटिशांना ह्याचा बदला घ्यायचाच होता. की यांनी बघितलं की तिलका हा सगळ्यांचा लीडर होत चालला आहे आणि हे काही बरोबर नाही. आणि आपल्याला जे कॅन्टॉन्मेंट सोडून पळून जावं लागलं त्याचा बदला कसा घेणार? तर त्यांनी ऑगस्ट क्लेवलँड या माणसाला नियुक्त केलं. कारण मुंगेर, भागलपूर, राजमहल आणि अशा अनेक ठिकाणी रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून त्याला नियुक्त केलं. तो सुद्धा धूर्त इंग्रजच होता. त्यांनी बरोबर तिथल्या लोकांचे वीक पॉईंट्स काय होते ते शोधले. आदिवासींना भेटला, त्यांची थोडी बहुत भाषा शिकला, त्यांना भेटलं, प्रलोभनं दिली की अरे तुम्ही माझ्यासोबत काम करा. काय तिथे राहून करता? तुम्हाला कर्ज हेन तेन गरिबी सोडा सगळं आणि मी तुमचं माफही करतो, कर्जही माफ करतो, करही माफ करतो आणि शिवाय तुम्हाला नोकरी पण देतो. पण तुम्ही सगळ्या त्या मांझाचा नाद सोडून तुम्ही माझ्या गटात सामील व्हा आणि माझ्यासाठी काम करा. बरेचसे आदिवासी या भूलथापांना बळी पडले. सगळं झालं, काही त्यांना जाऊन मिळाले सुद्धा. पण मांझावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यालाही विचारलं होतं तू सगळं सोड आणि सरकारी नोकरीत ये, इंग्रज तुला मोठी नोकरी देतील. पण त्यांनी ओळखलं होतं की अरे इंग्रजांची ही कपट नीती आहे,
हे बरोबर नाही. तिलका इतर आदिवासी समुदायाला भेटून त्यांना सतत समजावून सांगत होता की अरे असं करू नका बाबा, भूलथापांना बळी पडू नका. परंतु त्या काहींना पटलं होतं आणि परंतु बऱ्याचशा प्रमुख आदिवासींनी तिलकाला साथ देण्याचे कबूल केले. दिवसेंदिवस इंग्रजी अत्याचार वाढतच होते. त्यामुळे 1784मध्ये सर्व समुदायाने मिळून भागलपूरच्या मुख्य कार्यालयावरच हल्ला चढवण्याचं ठरवले. झालं, हल्ला चढला जोरदार. तीरकामठ्यांची लढाई ती, पण सगळ्या दुरून घेरावबंदी करण्यात आली. नेमबाजीत आदिवासी तर तरबेज होतेच. असाच एक विषारी बाण तिलकाच्या कमानीतून असा सुटला की तो क्लेव्हलँडला जाऊन लागला. तो जखमी होऊन पडला आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. आदिवासींचा हा एक वेगळाच विजय होता, पण इंग्रजांसाठी हा तेवढाच मोठा अपमानाचा प्रसंग होता. 1783मध्ये तिलक मांझाच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू झालं होतं. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे, त्या आंदोलनात अनेक महिलांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना कोणत्या अर्थाने तुम्ही मागासलेले म्हणता येईल हो. केवळ 35 वर्षाच्या कालावधीत एवढी जनजागृती आणणारे युवक, त्याचे नेतृत्व, संघटन, कौशल्य किती वाखाणण्याजोगे आहे हे तुम्हीच लक्षात घ्या. इकडे इंग्रजांना अपमान सहन करावा लागलाच होता. शेवटी त्यांनी लेफ्टनंट कूट याला नियुक्त केले. तिलकाला कसंही करून जिवंत अथवा मेलेला पकडण्यासाठी वेगवेगळे डाव आखण्यात आले. गरिबी तसा सगळ्यात मोठा शाप आहे आणि गद्दारी सर्वात मोठी कीड. बरोबर या छोट्या गोष्टींचा, मानसिकतेचा विचार करूनच त्यांनी डाव आखला आणि शेवटी पैशाच्या मोहाला बळी पडून समुदायातील एकाने मांझा व त्याच्या सहकार्याच्या ठिकाणा सांगितला. अर्ध्या रात्री इंग्रजांनी अचानक छापा टाकला. त्यात अनेक आदिवासी क्रांतीवीर शहीद झाले. तिलका तेथून कसाबसा निसटला खरी, पण तोही छुपा राहून त्यांनी छुपे हल्ले करतच राहिला, गनिमी कावा करतच राहिला. शेवटी इंग्रजांच्या अफाट सेनेसमोर तो कसा काय टिकणार हो. इंग्रजांची सेना अफाट. त्यांनी त्याला घेरा घातला आणि पकडलं. एवढंच नव्हे तर घोड्याच्या टापांना बांधून फरफटात नेऊन भागलपूरपर्यंत नेऊन त्याला बांधून ठेवलं आणि त्या रक्तबंबाळ शरीराला 13 जानेवारीला फाशीवर लटकवलं. इतिहासाच्या पानांवर भलेही हा इतिहास नमूद केला नसेल, पण आदिवासी मात्र यांचा खूप सन्मान करतात. त्यांच्या फाशीच्या स्थानावर स्मारक बनवले आहे आणि भागलपूरच्या युनिव्हर्सिटीला नाव दिले आहे तिलक मांझा युनिव्हर्सिटी. अशा बेजोड युवकाला स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात नक्कीच मानाचे स्थान मिळायलाच पाहिजे.